दोष देताना शक्तिशाली असल्यासारखं वाटतं, कारण आपण कोणाकडे तरी बोट दाखवू शकतो. पण जेव्हा आपण दोष देतो तेव्हा नकळत आपण आपलीच ताकद दुसऱ्याच्या हाती सुपूर्त करतो. जेव्हा सगळं काही चुकल्यासारखं वाटतं तेव्हा तो आवश्यक बदल आपल्यालाच स्वतःमध्ये करावा लागतो. कथेचे नाव दोषारोपांचा खेळ. बघ, पुन्हा तेच. या घरात काहीच नीट होत नाही. कानपूरमधील त्यांच्या छोट्याशा स्वयंपाकघरात मीराचा आवाज उंचावला. मिक्सर मध्येच बंद पडला आणि अर्धवट वाटलेली चटणी हातात घेऊन ती हताशपणे उभी राहिली. जणू तिचं आयुष्य अन्यायकारक आहे याचाच तो ठोस पुरावा होता. हे फालतू मशीन, हे गरम हवामान आणि हे आयुष्य सगळंच माझ्या विरोधात आहे. अमितने शांतपणे त्याची ऑफिसची बॅग खाली ठेवली. रियाचं लक्ष तिच्या वहीमध्ये होतं. ते कधीच फक्त मिक्सर बद्दल नव्हतं. जर विजेचं बिल जास्त आलं, दोष अमितचा असायचा. तिची तब्येत बिघडली तर कारण शहरातलं प्रदूषण असायचं. जर तिला दमल्यासारखं वाटलं तर त्याचं कारण असायचं की कोणीच तिला पुरेशी मदत करत नाहीये. ती तिचं करिअरच करू शकली नाही कारण तिचं लग्न खूप लवकर झालं. तिच्याकडे नेहमीच कारणं तयार असायची आणि कोणीतरी त्याला नेहमीच जबाबदार असायचं, ती स्वतः सोडून. मीरा अनेकदा नातेवाईकांना सांगायची, मला अजून शिकायचं होतं, पण लग्नानंतर पुरेसा पाठिंबाच मिळाला नाही. अनेकदा सांगून हेच तिच्यासाठी सत्य झालं होतं. पण खरं तर कॉलेजमध्ये असताना ती कसंबसं पास होत होती. आयुष्यात थोडी स्थिरता यावी म्हणून तिचे आई वडील तिला अभ्यासाबद्दल गंभीर व्हायला सांगायचे, पण ती दुर्लक्ष करायची. सगळं पुढे ढकलत राहायची. लग्नानंतर अमितने तिला जेव्हा कम्प्युटर कोर्स करण्याचा सल्ला दिला तेव्हा ती म्हणायची, नंतर पाहू. आणि जेव्हा त्याने तिला विचारलं, तुला नेमकं काय करायचं आहे, ती म्हणाली, मला माहित नाही, तूच ठरव. नंतर जेव्हा काहीच प्रगती झाली नाही तेव्हा ती म्हणायची, तू मला कधीच पुढे जायचं प्रोत्साहन दिलं नाहीस. एका संध्याकाळी अमित एक माहिती पत्रक घेऊन आला. इथे जवळच टेलरिंग आणि स्किलचा कोर्स सुरू झालाय. तो हळुवारपणे म्हणाला, तुला शिवणकाम आवडायचं ना, कदाचित तू जॉईन करू शकशील. मीराला लगेचच अस्वस्थ वाटलं. आता काय उपयोग या वयात, आणि घर कोण सांभाळणार? आम्ही सांभाळतो, अमित म्हणाला. तू फक्त सांग तुला करायचं आहे का ते. मला माहित नाही, ती पटकन उत्तरली. तूच ठरव. ती चर्चा तिथेच संपली. त्या रात्री स्वयंपाकघरात मदत करत असताना रिया हळुवारपणे म्हणाली, मम्मा, पप्पा नेहमी तुला विचारत असतात, पण तुला कशाचीच खात्री नसते आणि नंतर तू म्हणतेस की त्यांची तुला साथ नाही मिळाली. मीराला छातीवर हलकसं दडपण आल्यासारखं झालं. ते खरं होतं. अपयशाच्या भीतीमुळे कोणताही निर्णय घ्यायला ती टाळायची. जर तिने काहीच ठरवलं नाही तर तिच्यावर कोणताच दोष लागणार नाही. पण जेव्हा आयुष्य तसंच प्रगतीहीन राहिलं तेव्हा ज्याने तिला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच तिने दोषारोप केला. पहिल्यांदाच तिच्या मनात प्रश्न उमटला, खरंच तिला कोणी साथ देत नव्हतं की तीच स्वतःबद्दल अनिश्चित होती. काही आठवड्यांनंतर अजून एक क्षण तिच्या मनात घर करून गेला. रिया शाळेतून पळत घरी आली. तिचा चेहरा आनंदाने उजळला होता. मम्मा, माझी डिबेट स्पर्धेसाठी निवड झाली. मीरा सोफ्यावर सोशल मीडिया स्क्रोल करत बसली होती. तिच्या जुन्या कॉलेजच्या मैत्रिणीने नुकतेच उघडलेल्या बुटीकच्या उद्घाटनाचे फोटो पोस्ट केले होते. छान आहे, मीरा वर न बघताच म्हणाली. रियाचा उत्साह हळूहळू मावळत गेला. तुला आनंद नाही झाला का? मी खुश आहे, मीरा म्हणाली, पण तिच्या आवाजात तो उत्साह नव्हता. नंतर त्या रात्री मीराने ऐकलं. रिया शांतपणे अमितला सांगत होती, कदाचित पुढच्या वेळी मी मम्माला काहीच सांगणार नाही. ती कायमच कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे दुःखी असते. ते शब्द मीराच्या मनात घुमत राहिले. तिला जाणवलं की तिच्या मनस्थितीवर सगळं घर अवलंबून आहे. तिला तिच्या आयुष्याबाबत निराशा वाटत असेल तर प्रत्येकालाच आपला आनंद कमी वाटू लागतो. जर कोणीतरी दुसरं यशस्वी झालं तर तिला तिच्या अर्धवट राहिलेल्या गोष्टींची आठवण होत असे. ती तिचा आनंद दुसऱ्याशी तुलना करून ठरवत होती. दुसऱ्यांच्या प्रगतीवर तिची शांतता ठरत होती. ती पोकळी इतरांनी निर्माण केलेली नव्हती. कदाचित ती फक्त वाट बघत बसल्यामुळे निर्माण झाली होती. ती एकदा जेव्हा डॉक्टरांकडे गेली होती तेव्हा शेवटचा कलाटणी देणारा क्षण आला. मला सततच डोकेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होतो, मीरा तक्रार करत म्हणाली. घरामध्ये सतत तणावाचं वातावरण असतं. डॉक्टरांनी तिचे रिपोर्ट काळजीपूर्वक पाहिले. शारीरिक दृष्ट्या तुम्ही ठीक आहात, पण तुम्ही खूपच ताण घेता. माझ्या कुटुंबामुळे खूप ताण येतो, ती पटकन उत्तरली. डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासणी केली. छोटे छोटे वाद तुमच्या मनात खूप काळ राहतात का? जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तो तुम्ही शांतपणे व्यक्त करत नाही का? तुम्हाला कसं वाटतंय यासाठी दुसरे जबाबदार आहेत.
असं तुम्हाला वाटतं का? मीरा काहीच बोलली नाही. सततच्या तणावाला तुमचं शरीर प्रतिसाद देत असतं, ते हळू आवाजात पुढे म्हणाले. जर तुम्ही सारखा असाच विचार करत राहिलात की तुमच्या दुःखाचं कारण कोणीतरी दुसरंच आहे, तर तुमचं मन कायम अशांतच राहील आणि ह्या गोष्टीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतोय. घरी जाताना रिक्षामध्ये शांतता पसरली होती. अनेक वर्षांपासून तिच्या अनिश्चिततेमुळे बाकीचे निर्णय घेत होते. दुसऱ्यांच्या वागण्यावर तिचा आनंद आणि तिची किंमत ठरवली जात होती. दुसऱ्यांच्या कृतीमुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असे. दुसऱ्यांना दोष देऊन तिला तात्पुरतं बरं वाटत होतं, पण ती तिथेच अडकून पडत होती, दमलेली, निराश आणि अपूर्ण. आणि हळूहळू तिच्या आसपास असणाऱ्यांना तिच्या समस्यांसाठी त्यांची पूर्णपणे चूक नसूनही अपराधी वाटू लागलं. तिला काही गोष्टी समजायला लागल्या. तिच्या इच्छांना जर तिनेच महत्त्व दिलं नाही तर कोणीच देणार नाही. जेव्हा ती शांत आणि अनिश्चित राहील, बाकीचे सहजपणे त्यांच्या समजुती आणि सोयीप्रमाणे निर्णय घेऊन टाकतील. त्यामध्ये दरवेळी त्यांचा स्वार्थीपणा असेल असं नाही. ती काहीच न बोलल्यामुळे सहजपणे असं घडू शकतं. कोणी तिला मुद्दामून मागे ठेवत नव्हते. ते त्यांच्या स्वतःच्याच आयुष्यात पुढे जाण्यात व्यस्त होते. जर तिला प्रगती करायची असेल तर तिलाच पुढाकार घ्यावा लागणार. त्या संध्याकाळी अमितने शांतपणे त्या टेलरिंग कोर्सचा पुन्हा एकदा उल्लेख केला. मीराने चिडचिड करून प्रतिक्रिया नाही दिली. बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर ती म्हणाली, मला भीती वाटते की मी त्या गोष्टीसाठी पुरेसा वेळ देऊ शकले नाही आणि प्रयत्न करण्यात कमी पडले तर पैसे वाया जातील. अमितला थोडं आश्चर्य वाटलं. तो शांतपणे म्हणाला, भीती वाटणं स्वाभाविक आहे. आणि यावेळी ती पुढे म्हणाली, मी घेईन निर्णय. आणि पुढच्या आठवड्यात तिने त्या कोर्ससाठी नाव नोंदवलं. तिला वाटलं होतं त्याप्रमाणे घर कोलमडूनही पडलं नाही. जबाबदाऱ्या हळूहळू वाटल्या गेल्या. मीराच्या मनात खोलवर बदल झाला. तिची डोकेदुखी हळूहळू कमी होत गेली. तिचा राग शांत होऊ लागला. तिच्या आवाजाचा सूर बदलला. कारण आयुष्य अचानक तिच्या मनासारखं झालं म्हणून नाही, तर तिने आरोप प्रत्यारोप करणं थांबवलं होतं म्हणून. एका संध्याकाळी खिडकीतून कानपूरच्या दिव्यांचा लखलखाट पाहत मीरा उभी होती. त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी खोलवर उमजलं होतं. दुसऱ्यांना दोष देत राहिल्यामुळे तिला क्षणभर स्वतःच बरोबर असल्यासारखं वाटायचं, पण त्याच गोष्टीमुळे ती असहाय्य बनत होती. जबाबदारी घेणं सुखावह नव्हतं, पण त्यातूनच तिला नियंत्रण मिळणार होतं. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच ती आयुष्य बदलण्याची वाट पाहत बसली नव्हती, तर ती स्वतः त्या बदलाचा भाग बनली होती. आणि कदाचित त्याचमुळे सगळं बदलायला सुरुवात झाली होती. दोष देऊन क्षणिक सामर्थ्याची भावना मिळते, पण जबाबदारी घेऊन आयुष्यभराची ताकद मिळते. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवणं थांबवतो, तेव्हा आपल्याला स्वतःची दिशा सापडायला लागते. सगळंच काही आपल्यामुळे चुकतं असं नाही, पण पुढे जाऊन आपण काय निवडतो हे मात्र आपल्या हातात असतं. प्रत्येक कथा देऊन जाते एक नवीन विचार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.